औचित्यवाडी. पारे अय पारुबाई काय हो? झोपली होती काय आळस देत होती. हो नाही हो, झोपले नव्हते. ती जांभळी आली. काय झालं? कुठे गेलता तुम्ही? गेलतो पार मला 200 रुपये दे ना. कशाला? लागत होती मला. कशाला लागते 200 रुपये? तुला काय करायचे मला खर्चाला लागत आहेत. अहो मी आता सामान आणायला चालले होते. मग आता तेवढेच आहेत का? काल दिली तुझ्याकडे 600 रुपये मी. मग सामान आणायला 200 रुपये काढून मी चालले होते आणि बाकीचे ठेवले परत कशाला तर लागल म्हणून. दे मला 200 रुपये एक जणांना द्यायचे. कोणाच द्यायचे? कोणाच घेतले होते? ऊस नाही घेतली. कोणाचे? घेतली होती. तुला काय करायचे कुणाचे काय लय पंचायत येतात रे पारे तुला. हसताय म्हणजे काहीतरी काळं बेर आहे. सांगा मला कशाला पाहिजे तर? मी नाही सांगणार मला लागत आहेत बाई. खरं खरं सांगा कशाला पैसे पाहिजे तर? कशाला म्हणजे मला लावायचे. काय कुठं? तुला आकडा लावायचा आहे मला. तुम्ही मटका खेळायला लागले काय? हा खेळायची. अहो नका मटक्याच्या नादी लागू. आपल्या घरात पाणी प्यायला मटका नाही आणि तुम्ही तिकडं मटका लावाय चालला. मला खेळायची मटका. मी मटक्यातला कोणी माहितीये का तुला? कोण आहे? वजीर? हा वजीर. लय स्वतः लय बारी समजायला लागला तुम्ही. अहो चांगला नाद नसतोय हो हे मटक्याचा, माहित आहे का? तू मला लय नको ज्ञानाच्या गोष्टी शिकू. ज्ञानावर पडलेली बाईस तू. दे मला 200 रुपये. ऐकणारच नाही का? नाही ऐकणार. आणि जर पैसे गेले रिटर्न नाही आले तर? कमून आणून देईन काम करायला. मला 2 हात दिलेत. पण आज आहे ना नक्की मला आहे ना आज पावणार आहे बघ. एखाद दिवशी तरी मी जिंकणार आहे. पण मला 200च्या बदले 400 रुपये पाहिजेत. हा देईन. हा आता लय हसायला येईन. जेवायचंय का जाणार आहे तसंच? तो हास हास नाही एकदा. आता जिंकतच. काय म्हणता शेठ? कोण शेठ? अरे तू सावलीला बसला. तू दुकानदार शेठ. मला म्हणतो शेठ. उन्हातले झाले लागायचं भाऊ. काय टेम्परेचर वाढलं येडे. रे लय टेम्परेचर 45च्या पुढे चाललंय आता. शिजायचंच राहिलंय माणूस फक्त आता. जायचं बाहेर लय पडत नको जाऊ. एक तर लय लाल गाजरावानी तू. घ्यायला पाहिजे परत तू. आता हाय मग स्किन तशी, त्याला काय करावं सांग बरं. उन्हानं लय तापतो येड्या. काय तंबाट्यानं होतो तुला सांगू तुम्ही. तू जाणार आहे का रे गावात? गावात हा काय करायचं होतं? काय म्हणजे आपले 200 रुपये लाव पाण्याला. तू काय नाच सुटाना काढायचे आले नाद हा. येडाय काय आज काही झालं ना. आज मी जिथतच असतो बघतो. पानं लावायचं. हा पानं नको लाव. ऐक माझं तू. काय संगम लाव. ए येडाय का काय तू? पाण्याचाच नंबर येत असते आज. येडाय का तुला लक्षात आलं का? तिचे खेळ असतो ना तो सगळा अभ्यास पूर्ण असतो माहिती का? पाण्याला लक्ष तर बोगत जाते पैसे. कोणाचे? माझे हा. जालेचे बोगत जातील. येडायस तू. अरे लहानपणापासून मी मटका खेळत आलोय. तू हा मी लहानपणापासून. लहानपणापासून. आता मी तुला चांगला ओळखते. कावा खेळला बाबा तू? कावा म्हणजे? ए येडाय का काय कावा खेळतो? कायमच खेळतोय मी. मग ऐकायला पाहिजे होता बोल. नाही नाही पाण्याला लाव भाऊ. पाण्यात जिंकणारी मी आज. अरे कस काय मला कळत नाही. तो डोकं काय गणित बिनित कच आहे काय तू? हे कच्च हा विषय गेले श्याम्या. तू मला नको शिकू गाड्या. मी तुला सांगितलं ना पाण्याला लावायची म्हणजे लावायची. पानाच निघणार आज. ओ श्यामराव, आपल्या जोडीला 50 रुपये. काय सोडी. हा ए, जोडीला हे हारणच. पान येणार आहे. पान आज पाण्याला लाव. जोडीची येत असते चालू आज. आज ना सातळ धरून आताला ताजी राहिली. कालचं काय ते पाहू दे ना मला आधी. काय आलंय काय कालचं बघ बघ. काल काय थोरे नाही. ऐका तुम्ही दोघं मग काय संगम लावा. नाही नाही जोडी अहो आज सातळ. श्याम्या तू ना पालट्या पाहायचं आहेत. अरे शिंबू 200 जातील. रे पानात लावायचा मग म्हणजे तुला पाना सिंगल लावायचं आणि तुला पाना जोडी लावायची आहे हा, ना? मला लावा मला तरी काय करायची. अख्खे 100 लावायचे काय तू? नाही 50. 50 लावायची. हा. बरं 50 नंतर देतो तुला मग. बरोबर. हा आणि तू हे 200 लावायची. हा पाण्याला पुरे पुरेपूर पानाच. चालतं ठीक आहे लावून टाकतो. काय पाना जर लागला ना भैया तू सगळे स्क्रू आवडून घेईन मी डोक्याची. हा बघू कोण कोणाचं आवडलं ते जाऊन तिकडं. मग काम काय लावायची. बरोबर आहे की नाही? आपण तर काही खेळत नाही बुई. आपल्याला ते नादच नाही तसला. मी हजारपती होणार रे. हजारपती. कोण तू? आणि तू लखपती. हा
ए आपण होणार लखोपत. हा या मग तुम्ही आता. हा तेवढं ध्यान करू ना. हा विषयच नाही. हा नक्की लाव. हा ओपन झाला का सांगतो तुम्हाला, काय अडचण नाही. हे जालू काऊन तोड पाडून चालला एवढं? गेले ना भाऊ 200. म्हणजे गेले 200 संगम लागली. काय सांगतो? संगम एवढा काय आनंदात होतो? संगम लागली. हा संगम. पण तू एवढा आनंदात कस काय झाला? अरे म्हणजे तुला म्हणत होतो. लागली जोडी. हा लागली जोडी. लागली ना हा संगम. तुम्हाला म्हणत होतो दोघाला येड्या लावा संगम लावा संगम. किती पैसे झाले असते येड्याच्या आल्या. आयला श्याम्या, तू कधी माटका खेळत नाही काय नाही, तुला एवढी माहिती कशी आहे रे त्याच्यातली? अरे तसं नाही बाबा, मी रोज पेपर वाचतो ना, मग मी ते पाहत असतो आज काय लागलं उद्या काय लागलं, 15 दिवसापूर्वी काय झालं, महिन्यापूर्वी काय झालं, ह्याचा अभ्यास करत असतो मी. आणि एक असा अंदाज लावला ठोकताळा की संगम आहे ना बऱ्याच दिवसाचा आला नव्हतो. हा ना. हा त्याच्यामुळे माझ्या डोक्यात होतं की संगम लागणार. तुला म्हणलं होतं मी लाव, तुला म्हणलं होतं चांगलं, किती पैसे झाले असते. हे तर माकडावानी पाहिलं का कसं चिंपांजी सारखं दिसतंय बघी. चष्मा. हे जाऊ दे, चष्मा ती टोपी. जाऊ दे श्याम्या, नको चाष्टा करू, जातो भाऊ. चेष्टा नाही पण ऐक बघ चांगलं सांगत होतो ना मी. त्याला ते माय उरलेलं 50. हा तू हे 50 आहे ना दुकानावर देतो. बरोबर. का लावू संगम परत पाहू का जोडी लावायची मग? सांगतो विचार करून. हा विचार करून सांग जरा, नुसतं मोगम नका लावी जाऊ. बरोबर. चाईला संगम पैसाच पैसा झाला ना भो श्याम्या. ओ शामराव इकडे या. काय म्हणते सुगंधा? एवढे काय उड्या मारत चाललेलेच आनंद होईल दिसतो. हा मग झालं काय? काय झालं? काय झालं नाही म्हणून विचार. अहो मग सांगा ना, तेव्हा कळेल ना मला शामराव. संगम लागलाय संगम. कोणाचा संगम? अरे तुला माहिती नाही का मटक्याचा प्रकार असतो त्यो, पाना सिंगल हा हा जोडी असं असतंय ती. त्यात काय झालं, चहाला माझ्याकडे आला होता आणि चहाला मला म्हणला मग पाण्यावर लाव. आणि मी त्याला म्हणलं अरे संगम लाव, ऐक तू. तो म्हणला नाही आपला पानाच. नाही काय शाळा केली माहितीये का, त्यातले काही पैसे संगमवर लावले. आज कशाला केलं होतं मी? अरे आले ना पैसे बघ, किती आले? 20,000 रुपये आले. अय्यो, खरंच होय? मला माल झालो मी तुला सांगतो. तुला संध्याकाळी जेवायला घेऊन जातो मस्तपैकी हॉटेलला, भारी एकदम मजा करू. मग येडी एक नक्की काय. आपण 5 स्टार हॉटेलला जाऊया का चांगला? आता हे बघ त्यांनी तशी बी पैसे काय दिले ते पाण्याला लावायला, ते तर गेलेच ना, त्याचा काय संबंध. आपण आपल्या डोक्याने हुशारीने पैसे लावले म्हणून आपल्याला आले. पण त्याला मी म्हणलो होतो तू लाव सगळे पैसे, तो तू लखपती झाला असताना 200 संगम लावले असते म्हणजे. हा ना. मग तुम्ही त्यांना सांगितलं नाही का आता? नाही ते भेटला त्यालाच कळलं ना आपण पाण्याला पैसे दिले होते, पाना आला नाही संगम आला. तो काय मला पैसे मागन मग. पण ते पैसे त्यांनीच भरलेले होते ना. पण भरले पण त्यांनी. तुला काय करायचंय जाऊ दे ना, पैसे आले ना आपल्याला. जेवणाशी मतलब पार्टी करू, तू तयार राहा संध्याकाळी. काय चालतंय. हा, जाऊ संध्याकाळी. हा हे झाले. काय अरे ते शामरावला बोलवलं ना आपल्याला. ते काय चाललं बाडीनं आपल्याला? मलाच सांग, तू शामरावला काय लावायला लावलं होतं? मी हा पाना हा मग शामराव काय जिंकला? काय जिंकला? समजा हा मग आपल्याला काय करायची, तू जिंकला, आपण पाना लावला होता ना भैया. दादे पाना नाही, मग शामरावने टाकतोय पैसे तर संगमवर लावले. ए असं कस काय होईल? असं तसं म्हणजे मग? अरे हाय ते खरं ये. शामरावने तो पैसे संगमवर लावले तर शामराव 20,000 रुपये जितला. कोण श्याम्या? हा अरे ह्या तानाने ऐकलंय म्या. ग बस, तुला काय कुठं ऐकलं तू? अरे सुधांदा वहिनीला सांगत होता शामराव. कोण श्याम्या? हा चल आणि आई एवढं पण म्हणी तर आपण आहे ना आज पार्टीला जाऊ ते जाल्याच्या पैशावर. माझ्या पैशावर? हा. हा मी बरं खाली उतरून देईन. चल ते ठेवून दे. चल चल. झाल्या बरं झालं आला तू. काय तू त्याच्याला पाना लावतो का? ए मला नाही लावायचा पाना पिना, मोकार नको पांचटवाणी करूच. अरे 100% येणार रे. काल तुला म्हटलं संगम लावला नाही, तू आला का नाही संगम. उद्या पाना येणार आहे, लावतो पैसे. संगम आलाय म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे. संगम येऊन फायदा काय आता. पैसे दे अर्धे. चल अर्धे पैसे मग माझ्या पैशावर तू अर्धे इकडे ना अर्धे तिकडे नाही लावले का पैसे? तेव्हा जिंकला ना तू. कोण म्हणलं तुला मी जिंकलो काय झालं? कोण म्हणलं म्हणजे? मग सुगंधाला तू कुठं जेवायला घेऊन जाणार सांग. ते विषय वेगळा खाजगी विषय आहे तो.
त्यात काय संबंध आहे? खाजगी विषय मटका लागला म्हणूनच तू सुगंधाला मानलेला आहे डायरेक्ट मी जेवायला नेईन म्हणून. मग मी लावला होता संगम. ते मला आला. बाकी नको सांगू माय पैसे दे. तुझे पैसे तो दिले लावले गेले मला काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे श्यामी आहे मला लाबड बोलू नको लय चॅप्टर आहेस बरं का तू 100 रुपये लावले होते ना तू खरं सांग. गप्प आहे 100 लावायला. तू म्हणला तू पाण्याला लावतो पाण्याला लावले त्या पोरांनी सांगितले 50 लावतो त्याच्या लावले. आपला काय संबंध आहे? मी माझे उगा आपले नाही म्हणून म्हणलं भाऊ आपलं बघाव म्हणून आपले मी थोडे लावले होते माझे पैसे लावले वैयक्तिक मी. तू काय लाव तू गेले पाण्याला. बघू आज आता ठेव डोक्यावर घे बरं शपथ. नाही घेणे शपथ कसा चाचरा झाला लाल गाजऱ्या मला बाकी माहित नाही मला माझे पैसे पाहिजे ना. तू संबंधच नाही ना भाऊ. तू लावले पाण्याला पाण्याचे पैसे गेले बरोबर आहे की नाही? पाण्याचे नाही 100 रुपये लावले होते श्याम्या माझ्या डोकं फिरू नको बरं का गोडीत तू ना माझे पैसे देऊन टाक. कसं काय देणार मी तुला? तू आता लावलंच नाही तू कसं काय पैसे देऊ तुला मी? हे बघ सरळ हिशोबाने व्यवहार काय आहे. तू ज्याच्यावर लावले ते पैसे गेले. तुला काय संबंध राहिला? काय संबंध म्हणजे माझे 200 रुपये होते. हा भाऊ तो 200 होते. जर उद्या पाना आला असता तो तुम्हाला म्हणला असता का? म्हणला असता का? तो पूर्ण 200चे पैसे घेतले असते की नाही पाण्याचे? बरोबर आहे की नाही? लय वाट करतो ना तुला बघतोच मी काय काय करशील तू? करतो तुला अरे सांग काय 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 दाम काय माझे पैसे घेऊन अरे माझ्यावर पोलिसाकडे करतो जातो बाई. काय तू? काय होणार नाही तुला आत टाकतीये. पोलिसाकडे जातो काय? काय पोलिसाकडे हा? मी पोलिसाकडे जात नसतो पोलिसींना घेऊन येतो असतो. पारे आला कुठं गेली बाई कुठं गेल तरी हिंडायला. तुम्हालाच काम असतात मला काम नसतात का? एक तर माझ्या डोक्याचं भरीच झाली तुला माहिती का? आता काय झालं तुम्हाला? काय झालं म्हणजे ते 200 रुपये दिलते का हा. त्याच्यात आम्ही माटका लावून जिंकलाय आपण. म्हणजे जिंकलेत पैसे 200 रुपये 20,000 रुपये जिंकलाय. आपल्या मटक्यावर? हा आपले पैसे श्याम्याकडे मग घेऊन यायचं ना. देत नाही तो मी कितकं म्हणलं माझे पैसे दे तो आणला नाही देणार. चला बरं कसं देत नाही मी बघते. हा, चल. चला हा की आणि आपल्या पैशावर जिंकलाय तो 20,000 रुपये. हे काय तू पोलिसीन? पोलिसीन तुला सांगा ना ते आता दणका कसा आहे. अय अय काय अय काय माझ्याच नवऱ्याचे पैसे घेऊन माझ्या नवऱ्यावरच रुबाब करता वय तुम्ही हा? ओ पारू वहिनी तुम्ही थोडं हळू बोला पारू ना. म्हणायचं नाही हा रुपा म्हणायचं. तेच ते रुपावणी काय दोन नाव ठेवले रे भाऊ खऱ्या गावात. ते नको नावाची बायको आहे ते नका तुम्हाला काय पंचायती करायच्या माझ्या पैशाचं बोला आधी. त्याला विचार ना पैशाचं काय झालं मला काय काय केलं म्हणजे? विचारता? अहो त्यांना सांगितलंय कुणीतरी तुम्ही पैसे ढापल्यात म्हणून. ढापले म्हणजे? वाटत नाही का? ढापले हा? म्हणजे मग? चोर वाटलो काय मी तुम्हाला? माझ्या नवऱ्याकडनं 200 रुपये घेतले आणि स्वतःचं घर भरलं वय. ओ मी नाही घर भरलं. तुमच्या नवऱ्याला मटक्याचा नाद लागला त्याला मी काय करू? मटक्यात काय पैसे असतात का? कुठं पैसे जातच असतात. माझ्या नवऱ्याला कशाचा का नाद लागना तुम्ही का आमच्या पैशावर डोळा ठेवताय. आत्ताच्या आता पैसे काढा आत्ताच्या आता गुडीत पैसे काढा मी तुम्हाला सांगते नाहीतर ना पोलीस स्टेशनलाच जाईल. जा ना मग पोलीस स्टेशनला. मटका खेळता म्हणून तुम्हाला पोलीस दोघाला आत टाकतील. किती पैसे होते मला सांगा? 20,000 रुपये आपले 20,000 रुपये पटकन 20,000. मी जर तमाशा करायला लावली तर अख्ख्या गावाला गोळा करीन ह्या रुपीच्या नादी लागायचं नाही. ऐका व्यवस्थित. कष्टाचा पैसा आहे माझ्या नवऱ्याचा, ऐका बी का फुकटचा मग नाही. नको बरं का? धंदा जरी बेमानीचा असला ना तरी इमानदारीने करतो हा श्याम्या. काय झालं रे श्याम्या? काय चाललंय काय ते? लोकांचे पैसे लुटायला लागल्यात. माझा नवरा कष्ट करून पैसे आणणार ह्याच्यावर हे आयती घेणार. काय झालं कमरे ओ, पैसे आहेत त्याचे? डेपुटी ह्याला लागलाय मटक्याचा नाद. मटका? याने लावला होता मटका काल हा. 200 रुपयाचा पारा. बरं. आता तो आला नाही. आता पैसे गेले ना मग त्या आणि त्याची खोटं बायको- बोल पण रिटून बोलाय विचारा तुमचं. तुमच्या नवऱ्याला बोला काय लावलं काय होतं. विचारा ना. ए, अरे काय लय मोठा विषय बोलता काय लोक ग्रामपंचायत मध्ये बसले शेजारचे सरपंच आलेत माहिती तिथं आरडावारडा करून कशाचा मटका मोठाच विषय डेपुटी मी मटका लावला आणि जिंकला 20,000 रुपये द्याय ना आमचे लाठाने लाल. श्याम्या मटका घ्यायला लागला काय तू? नाही हो हे आले माझ्याकडे तुमचा डिग्या बी होता ना 50 रुपये त्यांनी लावले होते पाण्यावर. ठीक आहे मटका खेळतो हा आणि मला तुम्ही आता सांगतोय तेव्हाच एवढं. पाण्याने धरून आणायचा ना. ह्यो आला त्यांनी माझ्याकडे. सांगितलं ह्यांना की तुम्ही पैसे घेतल्यात म्हणून हा, आमचे ठीक आहे. सांगत होता ना अहो, सुगंध म्या ताईला नाही म्हणून. घेतले. तुमचा नवरा माझ्याकडे इथंच पारावर बसलो होतो मी. ह्यो घेऊन आला मला म्हटला पान आला. मी त्याला चांगलं सांगितलं भावड्या संगम लाव. संगम लावलं तर पैसे येतील बरं का. मग ह्यांनी काही संगम लावला नाही. ह्यो म्हटला मला 200चे 200 पाण्याला लाव. आता पान हा आला नाही. याचे पैसे गेले का राहिले? घ्या बरं या- तुमच्या त्याच दुकानाची पैशात शपथ. आहे ना त्याच पैशात आणि माय ते तुमच्या पैसे लावले यो दुकानाची यो शपथ पैसे घ्या. घालीन आता का? त्यातले काही पैसे मी संगमला लावले. ऐका डेपुटी हा. याने तर पाण्याला लावले होते की नाही ते पैसे गेलेत ना. मी संगमला लावले तर संगमला मला पैसे आले. मी फक्त 5 रुपये लावले होते
त्या 5 रुपयाचे 20,000 आलेले. बघितले का 200 रुपयातले मग मला काय निम्मा बोलता हिस्सा द्यायला नाही तुम्ही? पाहिजे का? आता 5 रुपयाचा प्रश्न आहे तुझा. 5 रुपयाचा काय संबंध? अहो पण 5 रुपये का असणार, पण ते माझ्या नवऱ्याचे होते ना, आम्ही रात्रंदिवस कष्ट केलाय की त्या 5 रुपयासाठी. तुमचे 5 रुपये लगेच घ्या तुम्ही, कशाला उगी? ए, मला 5 रुपये आलेले सगळे पैसे हा. पाहिजेत, नाहीतर ना असा तमाशा घालील ना, नाही तर पोलीस स्टेशनात दाखवीन. आवाज एक काम कमी करतो, करा ना, एक काय काम वरडते करतो. ही बाई. तुमचे आहेत ना, तुमचे पैसे पोलिसांना वाटून द्यायला लावतो मी. आता आहे ना PI साहेबांना फोन लावतो, जाधव साहेब. घ्या मग आता, त्यांना मला ना फोन घाल घेतो कुत्र्याला. आणि ते तुम्हाला मटकीचे पैसे वाटून देतील. हा लावा सटकू लावू दे ना? सटकू दे आम्हाला सटकू दे. येडा झाला काय बसा तू? की शांत डिपुटी बॉस. काय मग तुम्ही सांगा बरं, माझ्या नवऱ्याचे कष्टाचे पैसे होते का नाही बरं? अहो, कष्टाचे त्यांनी पैसे? कशी मग बेमानी अरे केली. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही दोघं नवरा बायको कष्ट करतात आणि मटक्याला पैसे लावितात. अरे हे जुगार आहे. एकदा मटक्यात पैसे येते तर आयुष्यभर घालावं लागत आहेत. पण आता आलीत ना आता अरे पण द्यायला तुला लावा ना. सांगितलंय कुणी नालाय का मटक्यात पैसे लावायचे? आले ते माझ्या डोक्याने आले, तो आहे नाही, तो घातले तिकडे 200 रुपये मला काय नको असो, सांगू. आमचे चालेल. 5 रुपये बघ, कष्टाचे. मी आता 100% पोलीस स्टेशनला फोन करणार आणि गावात मटका चालू झालाय म्हणून मी तुमच्या सगळ्याची नाव टाकणार. तू बुकी झाला का गावातला? मी गावात जाईन म्हणून ते मला म्हणले लाव म्हणून काय मी रे, लावलं. नाव संगम पाना नरेचा संगम होतो, त्याला संगम म्हणतात. आपले पानं लावले त्याला पानं, काही नाव पाडते तुम्ही. ठीक आहे. अजून लय नाव आहेत, कल्याण, उल्हासनगर, लय नाव असतील त्याला. तुम्हाला मी उल्हासनगरला पाठवतो, नाही तर इसापूरला पाठवतो जेलमध्ये. तुमच्या ठिकाणी ना तुमच्या ठिकाणी जोडी लावली होती त्याला आता लागली. बघू आता, मी घरी मोठा पाना घेतो डिग्याच्या डोक्यात घालतो. ते आहे ना तुमच्या नादी लागून तो बी मटक्याच्या नादी लागला का? अरे गावात जरा चांगलं करता येतं, मी वाईट करू नका. यांचे 5 रुपये देऊन टाकतो डेपुटी. ए, आपल्याला 5 नको. रुपये नाही भाऊ डेपोटी अर्धा अहो, हिस्सा तुम्ही कसं द्यायला आहे पाहिजे. माहिती का, लोकांचं घर जाळून स्वतःची दिवाळी करणारी माणसं आहे आणि तुम्ही पैशाचं. पण मी पण रुपा आहे, या रुपाच्या नादी कोणी लागत नाही. पैसा काढूनच घेणार मी बी. हा डिपुटी भाऊ नका ना फोन लावू. डिपुटी भाऊ, डिपुटी भाऊ, डिपुटी. नका ना, नका नाही, ना लावी असं. तू जाधव साहेबाला नका, फोन. हो, तुमच्या पाया पडते डिपुटी भाऊ. फोन लावू वाद नका. घालायचा नाही. आणि गावात मटक्याचं जर तू परत जर मटक्याचं नाव निघलं का? नाही घेतलं, हे आलं तर मटकत ना आपलं काय अरे, आपण पण लावत नाही तुम्ही मटकं. इथून जाऊन मटका लावतो म्हणजे तुझी नालायक म्हणायचे यार तुम्ही. गावातले पोरं लहान पोरं नादी लावायला लागले. बरं, त्या जाऊ. पोरांना काय माहित होतं मटका? डिपुटी भाऊ बरं, काय ये. असतं मटका मला सांगा बरं. हिला सांगा मटका. आता तुमचा नवरा ह्यो तुमचा नवऱ्याचा मित्र आहे, त्याच्यात माहीर येतं. अहो, पण आता तुम्ही- ह्यांनी म्हणतात ना त्याच्यामध्ये मरणाचा पैसा येतोय, मग येतोय पैसा तर जाऊ द्या का उद्या कष्टाचा पैसा पोरांना. रुपाताई तुम्ही एवढे शिकलेले आहेत. नवरा एकदा दारूच्या आहारी चालला होता, त्याला ते तिथून सोडीलाय तुम्ही. आता मटकीच्या आहारी घालायचा का तुम्हाला? अहो पण पैसा येतोय ना अहो, काय मरणाचा. करता त्या पैशाला? एकदा पैसा येतो आणि आयुष्यभर घालावा लागतो. मटकीच्या आहारी गेला तर तुम्हाला भीक मागावं लागेल. कृपावहिनी, यात रोज रोज पैसा नसतो, कधीतरी लग बाय चान्स लागतो. ह्यो आता मोठा माझं बघितलं ना तुमच्या पैशावर पैसा लावला. कळलं का पैसा? हा? अरे आणि बघा चाप्टर. की आणि वरनं अजून आमचेच पैसे खायचे ह्यांना. बघ आता जाऊ दे. झालं गेलं, जे असेल ते असेल ते तिकडे करून घ्या. डेपुटी, मी आणि काय परत करतो ऐका ना आता, हं. 20,000 आलेत ना, हं. 10,000 देऊन टाकतोय. हा द्यावंच बस का? लागतं. हा, आता माझ्या अक्कल खाती पैसे चालले काय नालायकपणाने एकमेकाला पैसे द्यायला लागले. ते काय असेल ते करून घ्या. परत मला गावात जर मटका दिसला ना, तुम्हाला मी पाणी प्यायला मटका नाही ठेवत, तुम्हाला जेल मधला मटका दाखवणार मी. तिथं घ्या बरोबर पाणी. संडास तिथंच करायचे, मटका तिथं जवळच पाणी प्यायचं. आणि तिकडे ग्रामपंचायतकडे आवाज येऊन नका देऊ. नाही हो डिपुटी भाऊ, पैसे घेऊ का नको मग? ए, तुम्ही ठरवा ना. घेऊ दे येडे का काय जा डेपोटी तुम्ही. अरे अहो, पण नालायक. ती कष्टाचं ती काय म्हणते ती तळतळाटाचा पैसा असतो, ती चांगलं नसतंय. कशाला आपल्या संसाराला आपलं चांगलं 2 टायमिंगची चटणी भाकरी खातो आपलं खरे सगळं खरे काय? खरे वहिनी, झालं लोकांच्या गेलं, तळतडीचा बरं पैसा का? असतो. ए श्याम्या, इथून पुढे करू नको दादा. नाही बरं का, ग्रामपंचायतीकडे आवाज नको येऊ. तिकडे माणसं बसली. हळूहळू बोलतो, हळूहळू मिटू तुम्ही. द्या 20,000. 20,000 द्या. तुम्हाला काय वाटलं डिपुटी आहे तर म्हणून मी गप्प बसन? आई काय बाई, आता 20,000 रुपये काढा. हळू बोला, नाहीतर हळू ना, बोला. श्याम्या पटक्याचे 20,000 नाही तुम्ही मोठ्या बोलू. डेपुटी, आले, आले, आले. आवाज कमी करा ना राव. अहो ही बाई 20,000 मागायला लागली डेपुटी. पुढे तिकडे आला बाबा काढणं. चल उठ उठ. मी यांना 10,000 देईन डेपुटी, 20,000 मागायला लागला येऊ. तिकडे वाटत येत नसतो ह्यो. पटकन 20,000 जाधव रुपये साहेबाचा फोन आला. जाधव साहेब, पटकन 20,000 रुपये काढा. मला काय माहिती ना 20,000 रुपये काय काढा. झाड आहे यार, जा ना तिकडे आरडा करा ना. श्याम्या, पटकन 20,000 रुपये जाधव काढा. साहेबाला फोन लावली तुम्ही जाणार. पटकन नाही, नाही, हे चल. पटकन 20,000 रुपये घेतो, चला द्या. दुकानावर, चला चला, दुकानावर, चला. गावातले लोक आहेत, राव, श्याम्याची पोरं सगळं कामाला लावले.